प्रथमतः जमलेले सर्व ग्रामस्थ, माता भगिनी आणि सर्व पालक वर्ग, आदरणीय मंच आणि उपस्थित असलेले बालगोपाळ, आजचा कार्यक्रम तसा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक फार महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. प्री प्रायमरी स्कूल आप्पा डोईफोडे आणि त्यांच्या मिसेस यांनी चालू केलं आणि बघता बघता या प्री प्रायमरी स्कूलची चर्चा आपल्या 4-6 गावात झाली. चर्चा होण्यामागं त्यांची मेहनत ही नक्कीच आहे. त्यांनी घेतलेले कष्ट, वर्षभर राबवत असलेले कार्यक्रम बालगोपाळांचे हे अगदी वाखाणण्याजोगे आहेत. मला विशेष करून त्यांचे असे आभार मानावं असं वाटतं, कारण इंग्लिश मीडियम एक कसं असतं हे आपण प्रत्यक्षात ज्यावेळेस आपली मुलं घरी येतात आणि त्यांचा होमवर्क घेणे, होमवर्क करणे आणि शाळेतले जिथं इंग्लिश कविता हे म्हणणे याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की हे लोक किती मेहनत घेऊन त्यांना शिकवत असतील. आपल्याला आपल्या घरी एक असल्यावर आपल्याला त्यांना कंट्रोल करणं कठीण होऊन जातं, परंतु इतकी सारी मुलं आणि ती अगदी एकदम समज नसणारी मुलं, परंतु ते धडाधडा स्टेजवरून बोलतात, नाचतात, बागडतात. त्यांना घरी एक विशिष्ट अशी शिस्त आहे. हे सारं काम तसं जिकरीचं, परंतु या जोडप्यानं अगदी ते पेलवलं आणि सक्सेसफुली पेलवलं. हे साऱ्यात महत्त्वाचं. ही जबाबदारी नुसती घेणं, परंतु जबाबदारी योग्य रीतीनं पाडणं हे त्यांच्याकडून अगदी शिकण्यासारखं आहे. म्हणूनच तुम्हा दाम्पत्याचं आमच्या सर्वांना अगदी स्टेजवर बसलेले असो किंवा गावात समोर बसलेले असो, साऱ्यांना त्याचं कौतुक वाटतं. मी तुमच्या या एवढ्याशा वक्त्याला खूप भरभराट होऊन त्याचा वटवृक्ष व्हावा अशा हार्दिक शुभेच्छा देतो. जमलेल्या मान्यवरांचेही मी आभार मानतो. त्यांनी आप्पाच्या विनंतीला मान देऊन सर्व उपस्थित राहिला. ग्रामस्थांचेही आभार मानतो. त्यांनी आपल्याला जे आमंत्रण दिलं त्या आमंत्रणासाठी आता उचित असा मान ठेवून आपण सर्व उपस्थित राहिला. माता भगिनीही आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांचेही मी हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.